तुमच्याकडे घरात जर सोया चंक्स असतील ना तर टिफिनसाठी ही रेसिपी आजच ट्राय करून बघा. बनवायला खूप सोपी आहे आणि डब्बा तर 100% फस्त होणारच. नॉर्मल जसा भात कुक करतो तसा भात कुक करायला ठेवून द्यायचा. सोया चंक्स 5 मिनिटं गरम पाण्यात मीठ टाकून उकळून घ्यायचे. कढईमध्ये टाकायचं तेल आणि बिर्याणीसाठी जी काही खडे मसाले आपण यूज करतो ना ती खडे मसाले घालायचे. 2 उभे चिरलेले कांदे घालून त्यात मीठ टाकायचं आणि कांदा आपल्याला परतायला ठेवून द्यायचा आहे. तोपर्यंत इथे आपण सोयाबीनमधलं एक्स्ट्रा पाणी काढून घेणार आहोत आणि साईडला ठेवून द्यायचे. आणि मग तोपर्यंत कांदाही छान परतला गेला होता. त्यात टाकायचे 2 बारीक चिरलेले टोमॅटो, 2 चमचे बिर्याणी मसाला, 1 छोटा चमचा लाल तिखट घालायचं, अद्रक लसूण कोथिंबीरीची पेस्ट घालायची. टोमॅटो छान आपला विरघळला की मग त्यामध्ये टाकायचं सोयाबीन. तेही 2 मिनिट आपल्याला परतून घ्यायचे सगळ्या मसाल्यामध्ये. हे सगळं छान तयार झालं मिश्रण की मग त्यामध्ये आपला कुक्ड राईस जो की आपण भात करून घेतला होता तो घालायचा. बनवायला खूप सोपी आहे. टेस्टला एवढी छान लागते ना, मी तर म्हणेल की चिकन बिर्याणीला सुद्धा मागे टाकेल एवढा टेस्टी हा पुलाव होतो. तर नक्की एकदा ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.